आता कोविड नंतर आलेला जो इन्व्हेस्टर आहे तो कम्प्लिटली वेगळा सेट ऑफ इन्व्हेस्टर आहे. म्हणजे त्याची मानसिकता आणि त्याच्या आधी आलेल्याची मानसिकता पूर्ण डिफरंट आहे. आता आपण समजा असे 2 किंवा 3 इन्व्हेस्टर आहेत. समजा एक 35 इयर ओल्ड आहे, एक 45 इयर ओल्ड आहे आणि एक 60 इयर ओल्ड आहे. या 3 वयोगटातल्या माणसाला समजा इन्व्हेस्ट करायचं आहे, एका क्लायंटला इन्व्हेस्ट करायचं आहे, तर तुम्ही साधारण काय ॲसेट अलोकेशन सांगाल? त्याने मिड घेतलं पाहिजे, त्याने ॲसेट अलोकेशन त्याने मल्टी ॲसेट घेतलं पाहिजे का त्याने हायब्रिड घेतलं पाहिजे? तुमच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असं काही ठोस असं आहे का की तुम्ही सांगू शकता? पहिलं म्हणजे की तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमचं ओव्हरऑल ॲलोकेशन कसं आहे. म्हणजे इक्विटीमध्ये फिक्स्ड इन्कम आपण म्हणतो आणि मग गोल्ड सिल्वर पण एक ॲसेट क्लास आम्ही रेकमेंड करतो. त्याच्यामध्ये पण पाहिजे का त्याच्यामध्ये पण गोल्ड सिल्वरमध्ये पण लॉंग टर्म रिटर्न्स बऱ्यापैकी चांगले आहेत आणि एक तर तुम्हाला एक डायव्हर्सिफिकेशन मिळतं. तुम्ही जेव्हा मल्टिपल ॲसेट ॲलोकेशन करता तर प्रत्येक ॲसेट क्लासचं जे रिटर्न आहे प्रोफाईल ते डिफरंट असतं. आणि कधी इक्विटी चांगलं केलं समजा तर फिक्स्ड इन्कममध्ये तुम्हाला एवढे चांगले रिटर्न मिळणार नाही, पण इक्विटी समजा खालती जातं तेव्हा तुम्हाला गोल्ड नॉर्मली विल डू वेल. त्यामुळे तुमची जी व्हॉलेटिलिटी आहे ओव्हरऑल पोर्टफोलिओची ती ॲसेट ॲलोकेशन कमी होते. तर जर तुम्ही बघा 35 इयर्सचं कोणी इन्व्हेस्टर आहे तर त्याच्यामुळे त्याचं बघाल तुम्ही त्याची जी जर्नी आहे राईट किंवा त्याची जी वर्किंग पिरियड आहे अजून ॲटलिस्ट 15 वर्ष तरी कमीत कमी राईट. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायचे, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायचे तर या वीकला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा, माझी टीम तुम्हाला कॉल